नमस्कार. आजकाल तरुण मुलींना PCOS, PCOD याबद्दल सोशल मीडियावरून बरीचशी माहिती मिळालेली असते. त्यामुळे एखाद्या वेळेस त्यांची पाळी जर उशिरा आली, तर OPD मध्ये येताना डायरेक्ट निदान करूनच आम्हाला PCOS झालाय का? का PCOD झालाय? काही गंभीर तर आजार नाही ना? अशा प्रकारच्या शंका घेऊन तरुण मुली OPD ला येतात. तर याविषयी आपण या व्हिडिओमध्ये माहिती करून घेणार आहोत, की PCOD हा खरंच काही गंभीर आजार आहे का? आयुर्वेद शास्त्र याविषयी काय सांगतं? आणि या आजाराची संप्राप्ती घडते कशी? बरं, संप्राप्तीसाठी जी कारणं आहेत, ती कारणं काय आहेत? तर याविषयी आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. तर मी डॉक्टर मधुरा आगवेकर आणि तुम्ही पाहताय शाकल्य कट्टा. आता मॉडर्न नुसार या व्याधीची आपण डेफिनेशन बघितली तर हा मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे आणि हार्मोनल डिसऑर्डर आहे. मेटाबॉलिक डिसऑर्डर म्हणजे तुमची चयापचय क्रिया ही कुठेतरी बिघडल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये हार्मोनल इम्बॅलन्स चालू होतो आणि त्यामुळे PCOS आणि PCOD सारखी लक्षणं तुमच्या शरीरामध्ये दिसायला लागतात. तर ह्याची कारणं आपण पाहणारच आहोत. पण व्याधीची संप्राप्तीमध्ये 3 घटक महत्त्वाचे लक्षात घेणं गरजेचं आहे. तो म्हणजे पहिला रसधातू, दुसरा रक्तधातू आणि तिसरं म्हणजे अपान वायूचं कार्य. आता रसधातू हा आपले आयुर्वेदानुसार सांगितलेल्या 7 धातूंपैकी पहिला धातू आहे. कारणं तुम्हाला मी सांगणारच आहे पुढे. कारण सेवन म्हणजे निदान सेवन असं घडतं, की त्यामुळे तुमचा रसधातू हा विकृत निर्माण व्हायला लागतो आणि तो विकृत झाल्यामुळे त्याचा जो उपधातू आहे आर्तव म्हणजेच जो रजस्त्राव तुम्हाला होत राहतो मेन्स्ट्रुअल फ्लो त्याला तुम्ही आर्तव म्हणू शकता. तर तो आर्तव दुष्ट होतो आणि त्यामुळे तुमची पाळी वेळेवर येत नाही, नियमित होत नाही. दुसरं म्हणजे रसधातूपासून रक्तधातू बनतो. आता रसधातूच खराब निर्माण होतो त्यामुळे रक्तधातू सुद्धा खराबच निर्माण होतो आणि त्यामुळे तुमची पाळीवर त्याचा परिणाम दिसून येतो. तिसरं म्हणजे अपान वायू. आता अपान वायूचं प्राकृत कार्य आमच्या शास्त्रात आयुर्वेद शास्त्रात असं सांगितलंय, की गर्भ निष्क्रमण, आर्तव निष्क्रमण, मलमूत्र निष्क्रमण. म्हणजे मलमूत्र हे शरीराच्या बाहेर टाकायचे. गर्भ जो आहे त्याचं व्यवस्थित वाढ झाल्यानंतर तो शरीराबाहेर बाहेर काढायचा आणि आर्तव म्हणजे जो तुमचा रजस्त्राव रोज महिन्याला होतो तो सुद्धा बाहेर काढण्याचं काम हे अपान वायूचं असतं. तर ह्या 3 गोष्टी, ह्या 3 हे घटक हे तुमची संप्राप्ती बळकट करण्याला महत्त्व देतात. तर ह्यांची आता काय कारण आहेत ते आपण कारणं बघूयात. हे का विकृत होतात? तर पहिला म्हणजे रसधातू. आहारापासून तुमचा रसधातू निर्माण होतो. जर तुमचा आहारच सकस नसेल किंवा तुम्ही अजीर्ण झाल्यानंतर जेवत असाल किंवा विरुद्ध आहार सेवन करत असाल, जसं की दूध, मासे एकत्रित खाणं किंवा दूध आणि मीठ असं एकत्रित खाणं. काही जणांना दूध भात खायची सवय असते, पण त्याच्यात जर तुम्ही मीठ घालून दूध भात खात असाल तर तो 100% विषारी बनतो आणि त्यामुळे अजीर्ण सारखे विकार तुम्हाला होण्याची शक्यता असते. तसंच कोरडं अन्नपदार्थ खाणं. म्हणजेच आता बऱ्याच मुली कशा हॉस्टेलला राहत असल्यामुळे भुकेच्या वेळेस जर त्यांना काही सोय नाही झाली जेवायची, तर ते कुठे वेफर्स खा, कुरकुरे खा असे कोरडे अन्नपदार्थ खातात आणि त्यामुळे ही व्याधीची संप्राप्ती हळूहळू घडायला सुरुवात होते. त्याच्यानंतर गुरु अन्न म्हणजेच भूक नसताना जड अन्नपदार्थ खाणं, म्हणजेच पिझ्झा, बर्गर. हे भूक नाहीये पण चला मैत्रिणींसोबत जातोय म्हणून खायचं. असं जर तुम्ही रोजचं म्हणजे सारखं करत असाल, तर ते सुद्धा तुमची ही व्याधीची संप्राप्ती बनवायला मदत करतात. त्याच्यानंतर दुसरं आपण बघूया विहार. म्हणजे ज्या गोष्टी तुम्ही करता, तर त्या कुठल्या आहेत? तर एके ठिकाणी जास्त वेळ बसून राहणं किंवा खूप वेळ चालणं, या जर गोष्टी तुम्ही करत असाल, तर तुमचा अपान वायू विकृत व्हायला ते मदत करतात. किंवा काही काही वेळेस गाडीमध्ये बसून खूप वेळ प्रवास करणं किंवा म्हणजे संडासला होत नसेल, तर काही वेळेस काही जणांना सवय असते, की कुंतून बाहेर काढायची संडास. तर असं जर तुमची काही सवयी असतील, तर त्यामुळे सुद्धा अपान वायू हा तुमचा प्रकुपित होतो आणि व्याधीची संप्राप्ती बळकट करायला मदत करतो.
त्याच्यानंतर काही जणांना मोबाईलचा खूप वापर करण्याची पण सवय असते. त्यामुळे स्क्रीन टाईम त्यांचा जास्त असतो. तर ते सुद्धा अतिसेवन होतं आणि त्यामुळे सुद्धा त्यांच्या मनावर परिणाम होऊन हार्मोनल इम्बॅलन्स व्हायला सुरुवात होते. आता मानसिक ताणतणाव असतील, काही जणींना परीक्षेचं टेन्शन असेल, घरात काही प्रॉब्लेम्स असतील, तर ते सुद्धा मानसिक ताणतणाव या अंतर्गत येतं आणि त्यामुळे सुद्धा व्याधीची संप्राप्ती ही तुमची बळकट होत जाते. तर आता हे मी तुम्हाला सांगितलेलं निदान सेवन, आता हे जर तुम्ही टाळलं, या गोष्टी जर तुम्ही टाळल्या, तर ही व्याधी म्हणजे जो PCOS किंवा PCOD यासारखी लक्षणं ही दिसू शकणार नाहीत. म्हणजे आता तुम्हाला काय करायचंय, तर 2 वेळेसचं तुम्ही सकस जेवलं पाहिजे आणि एक वेळ तुमचं पोट साफ होतंय का, याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. जर पोट साफ होत नसेल, तर घरगुती उपाय म्हणजे दूध, तूप रात्रीच्या वेळेस गरम करून प्यायचं. अशा घरगुती उपायांनी रोजचे रोज आपलं पोट साफ झालं पाहिजे. म्हणजेच अपानाचं कार्य व्यवस्थित झालं पाहिजे, याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. काही वेळेस पाळी जेव्हा उशिरा येते, तेव्हा त्या मुलींची पोट बिघडल्याची जी तक्रार असते ना, ती दिसून येते. म्हणजेच पोट बिघडलेलं असेल, तर ते आधी तुम्ही ट्रीट केलं पाहिजे. त्याच्यानंतर आपोआपच पाळी ही व्यवस्थित यायला लागते. तसंच यकृताला चालना देण्यासाठी म्हणजे कुमारी आसवसारखी आसव वरिष्ठ सुद्धा तुम्ही घेतली पाहिजेत. पण ती सुद्धा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेणं आवश्यक आहे आणि रोजचे रोज व्यायाम करणं गरजेचं आहे. जर बैठी जीवनशैली तुमची असेल, तर थोडाफार व्यायाम तुमचा झाला पाहिजे. सूर्यनमस्कार हे खूप उत्तम व्यायाम आहे. सर्वांग व्यायाम होतो ते सूर्यनमस्कारामुळे. तर तो सूर्यनमस्कार सुद्धा तुमच्याकडून होणं अपेक्षित आहे. तर या गोष्टी जर तुम्ही पाळल्यात म्हणजे 2 वेळेसचा सकस आहार, एक वेळ तुमचं नेहमी पोट साफ व्हायला पाहिजे आणि सूर्यनमस्कारासारखे व्यायाम प्रकार जर तुम्ही करत असाल, तर PCOS किंवा PCOD हे तुम्हाला भविष्यात सुद्धा होण्याची शक्यता कमी होते. तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.